गणित भाग 2 त्यातील आपलं प्रकरण पहिलं सुरू आहे. संकीर्ण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 यातील प्रश्न 10वा सुरू आहे. आवाज ऐकायला येतो का? खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष साध्य लिहा. त्यावरून पक्ष आणि साध्य लिहा. त्यातील 2 झालेले आहेत उपप्रश्न. तिसरा उपप्रश्न आज आपण पाहणार आहोत. त्रिकोणाच्या 2 बाजूवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या 2 बाजू एकरूप असतात. उत्तरामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, तर आकृती काढली पाहिजे आणि काय सांगितलेलं आहे, नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष आणि साध्य लिहा. पक्ष, पक्षामध्ये आकृती. पक्ष कशाला म्हणतात, तर जर पासून तर पर्यंतचा जो भाग आहे त्याला पक्ष म्हणलं जातं. म्हणजे जर पासून तर पर्यंतचा भाग, इथपर्यंतच्या भागाला पक्ष म्हणतात. म्हणजे सुरुवात इथून होईल. त्रिकोणाच्या 2 बाजूवर काढलेले शिरोलंब एकरूप असतील म्हणजे आपल्याला त्रिकोण काढावा लागेल. आता या ठिकाणी त्रिकोण ए, बी आणि सी असा हा त्रिकोण आहे आणि इथे पक्षामध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये असे 2 बाजूवर काढलेले शिरोलंब. आता कोणत्या 2 बाजूवर शिरोलंब काढूया, तर साधारणतः या 2 बाजू आपण सारख्या घेतलेल्या आहेत. या AB बाजूवर शिरोलंब काढायचा आहे. AB बाजूवर शिरोलंब काढायचा असेल तर AB बाजूच्या समोरच्या शिरोबिंदूतून म्हणजे C मधून आपल्याला असा लंब काढावा लागेल. त्रिकोणी गुण्याच्या साहाय्याने गुण्याची काटकोनी कडा या AB बाजूवर ठेवायचं आणि C पर्यंत सरकवून C मधून असा लंब काढायचा. या पद्धतीने इथे D नाव देऊया. रेख CD हा लंब काढला. कोणत्या बाजूवर लंब काढला, तर या AB बाजूवर लंब काढला. आता AC बाजूवर लंब काढायचा असेल तर कोणत्या शिरोबिंदूतून काढला पाहिजे? AC बाजूच्या समोर शिरोबिंदू कोणता आहे, कोण सांगेल? या AC बाजूच्या समोर शिरोबिंदू कोणता आहे? हजर कोण कोण आहेत बघा. घोडके,
चव्हाण आणि घमे हे 3 विद्यार्थी हजर आहेत. तुमच्यापैकी सांगा बघूया, प्रयत्न करा. ही एसी बाजू आहे. या बाजूच्या समोरचा शिरोबिंदू कोणता आहे? तर बी आहे. बी मधून आपल्याला या एसी बाजूवर शिरोलंब काढायचा आहे. ही अशी एसी बाजू आहे असं गृहीत धरूया आणि या एसी बाजूवर गुण्याची कडा अशी सरकवत बी पर्यंत न्यायची आहे आणि बी मधून शिरोलंब काढायचा आहे त्रिकोणी गुण्याच्या साहाय्याने. आणि इथं ई नाव देऊया. रेख बीई हा लंब काढला. रेख बीई हा लंब काढला. कोणत्या बाजूवर काढला? तर एसी या बाजूवर लंब काढला. दिसतंय ना सर्वांना? सर्वांना दिसतं काय? आता त्रिकोणाच्या 2 बाजूवर काढलेले जे शिरोलंब आहे, शिरोलंबांची नावे सांगा. सर्वांनी नावे सांगा शिरोलंबांची. पहिला शिरोलंब सीडी एक आहे आणि दुसरा बीई आहे. हे शिरोलंब जर एकरूप असतील, म्हणजे काय एकरूप लिहायचं आहे? शिरोलंब. पहिला रेख सीडी एकरूप आहे दुसऱ्या शिरोलंबाची. दुसरा शिरोलंब कोणता आहे? तर रेख बीई आहे. प्रत्येकानं जर उत्तर तुम्ही सांगितला तर तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. घाबरू नका. चुकलं तर चुकलं, काय एवढं? मी तुम्हाला विचारताना सोपेच प्रश्न विचारतोय. डोंट वरी. आता हा भाग पक्षामध्ये येणार. त्रिकोणाचं नाव लंब काढले आपण, कोणत्या बाजूवर ते लिहिलंय आणि हे जे लंब काढलेले आहेत शिरोलंब ते एकरूप आहेत. शिरोलंब एकरूप असतील असं तर पर्यंतचं वाक्य आहे ते पक्षामध्ये येणार. आता साध्य. साध्य म्हणजे काय? तर नंतरचं वाक्य जे आहे ते साध्यामध्ये येतं. तर नंतर काय आहे? तर त्या 2 बाजू एकरूप असतात. कोणत्या बाजूवर लंब काढलेले आहेत त्या बाजू एकरूप असतात. म्हणजे कोणत्या बाजू एकरूप असतील? तर सीडी हा शिरोलंब कोणत्या बाजूवर काढलेला आहे? AB बाजूवर काढलेले आहे. बाजू AB एकरूप. दुसरा बीई शिरोलंब कोणत्या बाजूवर काढलेला आहे लंब? AC बाजूवर काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बाजू AC. आकृती काढायची आणि त्यावरून पक्ष आणि साध्य लिहायचं आहे आणि ह्यावरून आपण पक्ष आणि साध्य लिहिलेलं आहे. पक्ष लिहिलं, साध्य लिहिलं. या पद्धतीने सोडवायचं आहे. बस इतकंच यामध्ये उत्तर येईल. लक्षात येतंय का तुम्हाला? बोला की. लक्षात येतंय का? हा, ठीक आहे, ठीक आहे. आता प्रश्न 9वा आपण बघूया. काय घेतलेला आहे प्रश्न 9वा? 9वा घेतलाय काय? 9वा घेतलेला आहे वाटतं. प्रश्न 6वा बघूया आपण. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक ए बिंदूचा निर्देशक 1 आहे. ए पासून 7 एकक अंतरावरील 7 एकक अंतरावरील
बिंदूंचे निर्देशक काढा. बिंदूंचे निर्देशक काढा असा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे? संख्या रेषा घ्या आणि त्या संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 1 आहे. आता या ठिकाणी आपण संख्या रेषा काढली. संख्या रेषा काढूया आपण या पद्धतीने. आता संख्या रेषेवर ए बिंदू आहे आणि त्याचा निर्देशक 1 आहे. इथं प्रश्नात सांगितलेलं आहे संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 1 आहे. ए पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक. आता ए पासून 7 एकक अंतरावर, आता ए पासून 7 एकक अंतर घ्यायचं असेल तर उजव्या बाजूला या ठिकाणी 1 नंतर 2 असणार आहे, 3, 4, 5, 6, 7, 8 असं असणार आहे. आणि डाव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता या ठिकाणी 1 नंतर 2 येणार, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इथून 7 अंतरावर म्हणलेलं आहे. 1 अंतर, 2 अंतर, 3 अंतर, 4 अंतर, 5 अंतर, 6 अंतर, 7 अंतर. 7 अंतरावर ए च्या उजव्या बाजूला, बिंदू ए च्या संख्या रेषेवरील उजव्या बाजूला बी बिंदू 7 अंतरावर आहे असं आपण मानलं. हे जे अंतर आहे हे 7 आहे. आणि 1 नंतर डाव्या बाजूला संख्या कमी कमी होत जाणार. 4, 3, 2, 1. 1 नंतर इथं 0 असणार आहे. या ठिकाणी -1, -2, -3, -4, -5, -6 असं असणार आहे. आणि डाव्या बाजूलाही 7 अंतर. हे 1 अंतर, 2, 3, 4, 5, 6, 7. इथं सी बिंदू आपण नाव देऊया. आणि हे जे अंतर आहे हे संख्या रेषेवर ए बिंदूच्या डावीकडे 7 अंतरावर. आणि इथं प्रश्न विचारलेला आहे ए पासून 7 अंतरावर, 7 एकक अंतरावर. आता ए पासून 7 एकक अंतर हे उजव्या बाजूलाही असेल आणि डाव्या बाजूलाही असेल. त्या बिंदूंचे निर्देशक इथं तर तोंडी आपण केलं तर हे निर्देशक मिळतात. प्रत्यक्ष सोडवून आपल्याला ते मांडावं लागेल. आता या ठिकाणी ए पासून संख्या रेषेवर इथं शब्द वाढवायचा. ए पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूला 7 एकक अंतरावर बिंदू बी आहे असं समजायचं. समजा ए पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूस, ए पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूस 7 एकक अंतरावर बिंदू बी आहे व त्याचा निर्देशक आपल्याला माहित नाही, एक्स आहे असं समजलं तर डिस्टन्स ए बी, ए आणि बी बिंदू मधलं अंतर किती असणार आहे सांगा? ए आणि बी बिंदू मधील अंतर किती असणार आहे? 7 असणार आहे ना. ए चा निर्देशक इथं दिलाय 1 आहे, 1 आहे, बरोबर आहे. आणि बी चा निर्देशक आपण एक्स मानलेला आहे. इथं एक्स आहे असं आपण मानलेलं आहे. आता डिस्टन्स ए बी बरोबर सूत्र काय? मोठा निर्देशक वजा, बरोबर आहे, छान, लहान निर्देशक असं सूत्र आहे. आता 1 आणि x हा 1 आहे आणि हा x आहे. यापैकी मोठं कोण येणार? 1 येणार का x येणार?
संख्या रेषेवर जी संख्या उजवीकडे असते ती मोठी असते. 1 आणि एक्स हा मोठा निर्देशक येईल, वजा लहान निर्देशक 1 असणार आहे. 1 आणि एक्स पैकी एक्स हे उजव्या बाजूला आहे संख्या रेषेवर म्हणून मोठा निर्देशक आहे आणि वजा हा लहान 1 आहे. आणि डिस्टन्स AB हे दिलेलं आहे. अंतर किती आहे हे? 7 आहे. म्हणून हे उजव्या बाजूला फक्त x ठेवलं. डाव्या बाजूला 7 आहे. वजा 1चं पक्षांतर डाव्या बाजूला केलं तर त्याचं चिन्ह बदलतं. अधिक 1 येतं. आणि 7 आणि 1 यांची बेरीज 8 येते. बरोबर x म्हणजेच x बरोबर 8. आणि म्हणून B बिंदूचा निर्देशक आपल्याला 8 मिळाला. A पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूला A पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूस 7 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदू B आहे. बिंदू B चा निर्देशक किती मिळाला आपल्याला? 8 मिळाला. A पासून 7 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचा निर्देशक काढा असं म्हणलेलं आहे. तो 8 मिळाला. आता आपल्याला काय करावं लागणार? आणखी एक आहे पर्याय. समजा आता A पासून संख्या रेषेवर डाव्या बाजूला A पासून संख्या रेषेवर डाव्या बाजूला 7 एकक अंतरावर बिंदू C आहे व बिंदू C चा निर्देशक माहित नाही, तो y आहे असं आपण समजलं. तर डिस्टन्स AC हे अंतर 7 एकक आहे. आणि डिस्टन्स AC बरोबर सूत्र A बिंदूचा निर्देशक 1 दिलेला आहे आणि C चा निर्देशक y मानला. डिस्टन्सचं सूत्र काय? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता मला सांगा एक मोठा आहे की y मोठा आहे? संख्या रेषा बघितली तर C डाव्या बाजूला आहे, A उजव्या बाजूला आहे. C चा निर्देशक y आपण समजलेला आहे. या ठिकाणी C चा निर्देशक y समजलेला आहे. y आणि A चा निर्देशक 1. ह्यापैकी उजव्या बाजूला कोण आहे संख्या रेषेवर? A हा उजव्या बाजूला आहे. म्हणजे उजवीकडील जो निर्देशक आहे 1 तो मोठा असणार आहे. 1 वजा लहान निर्देशक हा डावीकडचा y असणार आहे. आणि डिस्टन्स AC दिलंय. किती आहे हे अंतर? 7 आहे. बरोबर हे 1 वजा y. आता आपल्याला y हे धन मिळवायला पाहिजे. त्याचं पक्षांतर करूया. वजा y चं पक्षांतर डाव्या बाजूला अधिक y होईल. उजव्या बाजूला एक संख्या आणि त्याच वेळी 7चं देखील पक्षांतर उजव्या बाजूला करूया. 7 इथं अधिक आहे. पक्षांतर केल्यानंतर काय होईल? वजा 7. म्हणून y बरोबर 1 वजा 7 किती येईल वजाबाकी? बरोबर आहे. 1 मधून 7 जात नाहीत. 7 मधून 1 गेले 6 आणि इथं चिन्ह द्यायला तुम्ही विसरताय मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 7 आहे त्याचं चिन्ह वजा 6 असं येईल. म्हणून
ए पासून संख्या रेषेवर डाव्या बाजूला 7 अंतरावर असणाऱ्या सी बिंदूचा निर्देशक -6 मिळाला. ए पासून इथं आहे संख्या रेषेवर डाव्या बाजूला 7 एकक अंतरावर असणाऱ्या सी बिंदूचा निर्देशक y मानलेला होता, -6 मिळाला. -6 आहे. ए पासून 7 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचा निर्देशक काढा असं म्हणलेलं आहे. आणि आपल्याला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशी 2 उत्तरं मिळाली. 8 आणि -6 असे 2 शक्यता मिळाल्या. लक्षात येते का? समजतंय काय उदाहरण? समजलं का? ठीक आहे, ठीक आहे. आता या पद्धतीचा आणखी एक बघूया आपण. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील 4थं उदाहरण. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -7 आहे. ऑडिओ बंद करा. कुणी ऑडिओ सुरू केला असेल तर बंद करा. अनम्यूट करा. म्यूट करा. म्यूट. तर पी पासून आठ एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला संख्या रेषा काढावी लागेल. संख्या रेषा इथं काढूया. या संख्या रेषेवर काय दिलेलं आहे? तर पी बिंदूचा निर्देशक -7 दिलेला आहे. या ठिकाणी -7 आहे आणि पी बिंदू आहे. पी बिंदूचा निर्देशक -7 आहे. आणि इथं विचारले काय? तर पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक. आता पी पासून 8 एकक अंतरावर हे अंतर 8 दिलेलं आहे आणि इथं आपण Q हा बिंदू घेऊया आणि त्याचा निर्देशक X आहे असं आपण मानूया. म्हणजे पी पासून उजव्या बाजूला 8 अंतर असणार आहे आणि पी पासून डाव्या बाजूलाही 8 अंतर असणार आहे. आणि इथे R बिंदू आहे आणि त्याचा निर्देशक Y आहे असं आपण मानायचं आहे. मग सुरुवातीला समजा इथं जसं विचारले तसं लिहायचं. पी पासून इथं फक्त वाढवायचं. संख्या रेषेवर उजव्या बाजूला. शब्द इथं काय वाढवलं? पी पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूला 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे नाव आपण लिहायचं Q आणि त्याचा निर्देशक X असं समजायचं आहे. समजा पी पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूस पी पासून इथं संख्या रेषेवर उजव्या बाजूस असं 3 शब्द वाढवले. 8 एकक अंतरावर 8 एकक
अंतरावर असणाऱ्या बिंदू 8 अंतरावर Q बिंदू मानलेला आहे. बिंदू Q चा निर्देशक x आहे असं आपण समजलं. 8 अंतरावर Q बिंदू आहे आणि त्याचा निर्देशक x आहे. म्हणजे डिस्टन्स P आणि Q यातील अंतर इथं आपण सांगितलेलं आहे. अंतर 8 आहे. P चा निर्देशक -7 आहे आणि Q चा निर्देशक x आहे. डिस्टन्स PQ बरोबर, आता P चा निर्देशक -7 आणि Q चा x आहे. ही संख्या रेषा आहे. या दोन्हीपैकी उजव्या बाजूला काय आहे? कोणता x आहे, तो मोठा असणार आहे आणि वजा लहान निर्देशक ऋण आहे म्हणून तो कंसात लिहायचं -7. आता हे डिस्टन्स PQ दिलेला आहे. डिस्टन्स PQ या ठिकाणी 8 दिलेला आहे अंतर आणि बरोबर हे x आणि वजा वजा या ठिकाणी अधिक होईल आणि हे 7. उजव्या बाजूला फक्त x ठेवलं. डाव्या बाजूला 8 अधिक 7चं पक्षांतर डाव्या बाजूला करायचं. काय होईल? अधिक 7चं -7 होईल. आणि 8 मधून 7 गेले 1 उरतात आणि बरोबर हे x म्हणजेच x बरोबर 1 मिळालं. म्हणून उत्तराचं वाक्य इथं लिहूया. P पासून संख्या रेषेवर P पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूस 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदू Q चा निर्देशक x मानलेला आहे आणि x चं उत्तर 1 मिळालेलं आहे. निर्देशक 1 आहे. P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचा निर्देशक 1 मिळाला आपल्याला. फक्त इथं उजव्या बाजूला तो बिंदू घेतला. आता समजा आता आपल्याला काय करायचं आहे? P पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूच्या ऐवजी आता डाव्या बाजूस 8 एकक अंतरावर असणाऱ्या R बिंदूचा निर्देशक y आहे. हे सर्व आहे असंच वाक्य लिहायचं. फक्त उजव्या बाजूच्या ठिकाणी डाव्या बाजूस आणि Q च्या जागी R आणि x च्या जागी y एवढाच बदल करायचा आहे. हे आहे असं. समजा P पासून संख्या रेषेवर उजव्या बाजूस म्हणले त्याच्याऐवजी डाव्या बाजूस 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदू Q च्या जागी आता काय घ्यायचं आहे? R घ्यायचा आहे. असणाऱ्या बिंदू R चा निर्देशक y आहे. बिंदू R चा निर्देशक y आहे. इथं x आहे म्हणलेलं होतं, त्याच्या जागी y आहे. हेच वाक्य आपण इथं लिहिलेलं आहे. फक्त काही बदल केले. कोणते बदल? तर उजव्याच्या जागी डाव्या, Q च्या जागी R आणि x च्या जागी y एवढाच बदल केलाय. हे जे डिस्टन्स P आणि R, हे डिस्टन्स PR दिलेलं आहे. अंतर इथं दिलेलं आहे 8. P चा निर्देशक या ठिकाणी -7 आहे आणि R चा निर्देशक y आहे.
डिस्टन्स पी आर बरोबर काय येतं सांगा. मोठा निर्देशक. आता आता मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता यातला मोठा निर्देशक कोणता आहे? पी चा -7 आहे, आर चा वाय आहे. या दोन्हीपैकी मोठा निर्देशक कोणता? तर जो संख्या रेषेवर उजव्या बाजूला असतो तो मोठा. यापैकी उजव्या बाजूला काय आहे? त्यात -7 आहे. हे उजव्या बाजूला -7 आहे. तो मोठा निर्देशक वजा डाव्या बाजूला राहिलेला वाय निर्देशक आहे तो लहान असणार आहे. वजा वाय आणि हे डिस्टन्स दिलंय अंतर 8 दिलेलं आहे आणि बरोबर हे -7 वजा वाय म्हणून वजा वाय आपल्याला अधिक वाय मिळालं पाहिजे म्हणून वजा वायचं पक्षांतर डाव्या बाजूला करायचं. वजा वायचं पक्षांतर अधिक वाय होईल आणि उजव्या बाजूला -7 आहे आणि 8चं पक्षांतर करायचं. 8चं चिन्ह इथे अधिक आहे. याचं पक्षांतर केल्यानंतर काय होईल? वजा होईल. वजा वाय डाव्या बाजूला आणलं अधिक वाय झालं आणि अधिक 8 उजव्या बाजूला नेलं -8 झालं. म्हणून वाय बरोबर चिन्हे समान आहेत. समान चिन्हांची आपण काय करतो? तर बेरीज करतो आणि बेरजेमध्ये चिन्ह तसंच राहतं. 8 आणि 7 त्यांची बेरीज 15 येते आणि चिन्ह बदलत नाही, वजा आहे असं. म्हणून उत्तराचं वाक्य लिहावं लागेल. काय वाक्य लिहायचं? तर पी पासून संख्या रेषेवर डाव्या बाजूस या ठिकाणी उत्तराचं वाक्य येईल. पी पासून संख्या रेषेवर डाव्या बाजूस 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदू आर चा निर्देशक आर चा निर्देशक वाय मानलेला होता आणि वायचं उत्तर -15 निर्देशक -15 आहे. प्रश्न काय विचारलाय? पी पासून 8 अंतरावर असणाऱ्या बिंदूचा निर्देशक किती? या पद्धतीनं सोडवायचं आहे. येते काय लक्षात? ठीक आहे. आता राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला